सांगली प्रभाग क्रमांक 9 मधील आरवाडे पार्क येथील रस्ता कामाचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आरवाडे पार्क येथील नागरिकांना रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले होते। त्याचबरोबर भाजपचे युवा नेते अतुल माने यांच्या प्रयत्नाने आरवाडे पार्क येथील रस्ता पूर्ण झाला आहे। या रस्त्याचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। त्याचबरोबर सलग तिसऱ्यांदा निवडून आल्यामुळे नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी नागरिकांनी काही नागरी समस्या मांडल्या, त्यासुद्धा लवकरात लवकर सोडवू असा शब्द यावेळी आमदार गाडगीळ यांनी दिला। यावेळी बंडू सरगर, रवींद्र ढगे, अमित देसाई, प्रवीण कुलकर्णी, रुपालीताई अडसुळे, जितूभाई जैन, नानासाहेब पाटील यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सपोर्ट करायचे तर मला म्हणाले आपण लाईट लावून बाकी सगळ्या सोयी करू आपण तो विषय आपण मुख्य प्रामुख्याने घेऊया। या पूर्ण रस्त्यावर लाईटची आपण पहिल्या वर्षातच हे पूर्ण करूया का, ज्याकडे महिलांना तिथं फिरणं येणं जाणं सोयीस्कर राहील। आणि बाकी तो नाल्याचा प्रश्न आहे, तो बांधीव नाला आपण पुढच्या काळात करूया। ॲक्च्युली हा मंजूर झाला तर पण ते परत राजकारणाच्या यामध्ये झालं, हा का नाही तो का नाही झालं त्यामध्ये, असं करताना कुठलाच झालं नाही। आपण पुढच्या टप्प्यामध्ये हा नाला पूर्ण बंदिस्त करूया आणि तो आता ह्या नाला शेवटी तो शरीरालाच जातो, हे सगळे नाले जातात शेवटी शरीराला। त्यामुळे तर हा नाला पण बंदिस्त करून आपण सोडण्याची व्यवस्था करू। मगाशी जर मला म्हणले की डासमुक्त सांगली बरोबरच गरज आहे, तर स्वच्छता आली की डासमुक्त होणारच आहे। स्वच्छता आधी होणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण जी डासमुक्त सांगली किंवा स्वच्छ सांगली नुसतं आपण घोषणा देतो, स्वच्छ सांगली, सुंदर सांगली, स्वच्छ सांगली, हरित आकाश सांगली, त्याविषयी काही काम होते, नुसत्या घोषणा येतात, हवेत विरतात आणि जातात। मात्र ह्या 5 वर्षात आपण प्रयत्न करू, या गोष्टी करूया आणि या भागातल्या लोकांचं जीवन कसं सुखकारक होईल याच्यात जास्त भर। तुम्ही आता म्हणणार ना, मी पण सिनियर सिटीजनच आहे, माझं वय 72 आहे, तेव्हा मी पण सिनियर सिटीजन आहे। तुमच्या समस्या काय मला माहिती आहेत, त्यामुळे आपण ह्या नक्कीच त्या सोडण्याचा प्रयत्न करूया। तुमची सगळ्यांची मदत वेळोवेळी ज्या ज्या क्षेत्रात मला घेता येईल ती नक्की मी घेईन आणि पुढच्या काळात एक चांगलं काम या परिसरातून करूया, मी तुम्हाला ग्वाही देतो। आणि अतुलसारख्या बंधू आहेत, अमित देसाई आहे, सर आहेत आणि ताई आहेत, यांना तुम्ही बळ द्या एवढंच मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो। आणि संस्कार घेतल्याबद्दल आपला मी खूप खूप आभारी आहे। आरवाडे पार्क या परिसरामध्ये फक्त आपण सांगली महानगरपालिकेच्या माध्यमातून ड्रेनेज लाईन असेल, त्याचप्रमाणे अंतर्गत रस्ते असतील, त्याचप्रमाणे या भागामध्ये आणि तुमच्या सुदैवानं या भागामध्ये आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नावानं आपण चिल्ड्रन पार्क केलेला आहे। जवळपास आता आमच्या या ताई आहेत, त्यांना त्या पलीकडच्या भागातल्या लोकांना माहिती आहे, पण ह्या परिसरातल्या लोकांना माहीत नाही। आपण ह्या रॉकेल डेपोच्या मागं आपण आमदार सुधीरदादा गाडगीळ चिल्ड्रन पार्क या नावानं आपण पहिल्यांदा त्याला 50 लाख रुपये मंजूर करून आणले। त्या माध्यमातून आपण तिथं भराव करून तो सगळा आपण त्या खंदक मुजवून घेतला। आता कंपाऊंड वॉलचं 30 लाख रुपयाचं काम कंप्लीट झालेलं आहे आणि सुधीरदादांच्या माध्यमातून आपण DPDCतून आपण 1 कोटी रुपये त्यासाठी मंजूर करून आणलेले। हा झाला आपल्या प्रभागातील ड्रेनेज झाले, रस्ते झाले आणि थोडा आता राहिलेला भाग आहे आपला मयूर कॉलनी या परिसरातील आपला जो हडकोचा परिसर आहे त्या परिसरातील रस्ते आणि ड्रेनेज व्यवस्थेचा विषय राहिलेला आहे, तो सुद्धा आपण दादांच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्ण करू। दादांच्या माध्यमातून काम करत असताना आम्हाला या भागामध्ये आज तुमच्यासमोर जे आम्ही स्वाभिमानानं उभारतो, स्वाभिमानानं तुम्हाला कुठलीही गोष्ट सांगू शकतो। आज आम्ही तुमच्यासमोर सत्कार मूर्ती म्हणून आज उभा राहतो, तुमच्यासमोर स्टेजवर बसू शकतो, ते फक्त आणि फक्त आम्ही सुधीरदादांच्या मुळं ही सर्व आम्ही करू शकलो आणि याची पोचपावती तुम्ही आम्हाला दिलेली आहे। दादा, आपल्या या विधानसभेच्या इलेक्शनला झालेले तुमच्या विरोधातले जे दोन्ही उमेदवार होते ते ह्या प्रभागातले होते। प्रभाग क्रमांक 9 मधले जे दादांच्या विरोधात दोन्ही उमेदवार प्रभाग क्रमांक 9 मधले होते आणि आम्हाला दादांच्या प्रचाराच्या वेळी आम्ही बोलून दाखवलं होतं की मागच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळी आम्हाला ह्या प्रभागातून एवढं काम करून सुद्धा आम्हाला मताधिक्य ह्या प्रभागातून मिळालं नव्हतं। आम्ही दादांच्या इलेक्शनला इथल्या परिसरातल्या सर्व लोकांना आवाहन केलं होतं की लोकसभेला आपल्याला मताधिक्य मिळालेलं नसेल, पण निदान या विधानसभेला तर आपली सर्वांची जबाबदारी आहे की आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आपण या प्रभागातून मताधिक्य दिलं पाहिजे। या आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्व आमच्या या प्रभागातील नागरिकांनी सर्वांनी दादांना या प्रभाग क्रमांक 9 मध्ये ज्यावेळीपासून नगरपालिका झाली, नगरपालिका म्हणतोय महापालिका नव्हे, ज्या वेळेपासून नगरपालिका झाली त्यावेळेपासून आज तागायत
केव्हाही या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीला मताधिक्य मिळालं नव्हतं. त्यामध्ये आमचा फार काही मोठा वाटा आहे असं मी म्हणणार नाही, पण दादांच्या कार्यकर्तृत्वानं, दादांच्या विकास कामांच्यामुळं तुम्ही दादांच्यावर विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक 9 मधनं 1829 मताचं